नमस्कार मंडळी. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत राजनंतर नितीश भालुनी या कलाकाराची टप्पूच्या भूमिकेसाठी निवड झाली. या भूमिकेसाठी नितीशला भव्य गांधीपेक्षा अधिक मानधन मिळतंय. भव्यने या मालिकेच्या सुरुवातीला टप्पूची भूमिका साकारली होती. गेल्या 15 वर्षांपासून तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. इतक्या वर्षात या मालिकेतील बऱ्याच कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली. मात्र तरीसुद्धा त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. काही दिवसांपूर्वी टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीनं या मालिकेचा निरोप घेतला. त्यांच्या जागी नितीश भालुनी आता मालिकेत टप्पूची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी त्याला तगडं मानधन मिळाल्याचं कळतंय. त्याची फी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भव्य गांधीपेक्षा अधिक मानधन नितीशला मिळतंय. ही मालिका सुरू झाली तेव्हापासून भव्य गांधी यामध्ये टप्पूची भूमिका साकारत होता. 2008 पासून 2017 पर्यंत या मालिकेत त्याने काम केलं. त्यानंतर त्याने ही मालिका सोडली. भव्यला एका एपिसोडसाठी 10,000 रुपये मानधन मिळाले. आता राज नंतर नितीश भालुनी मालिकेत टप्पूची भूमिका साकारतोय. नितीशला प्रत्येक एपिसोडसाठी 20,000 रुपये मानधन मिळतं. भव्य आणि राजप्रमाणे नितीशलाही भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे भव्य आणि राजनंतर आता नितीशचीही लोकप्रियता वाढू लागली आहे. आतापर्यंत या मालिकेतून 10 पेक्षा अधिक कलाकारांनी निरोप घेतला आहे.